आज या ठिकाणी 30 तारखेला जो सरकारी यंत्रणेचा हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आम्ही मोर्चा सुद्धा आयोजित केला 29 तारखेला आणि मोर्चा सुद्धा होऊन सुद्धा आतापर्यंत आम्ही धरणे आंदोलन करतो. आज 38वा दिवस सुरू आहे. परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल हरामखोर आहेत. या ठिकाणी भंतेजी इतक्या पावसामध्ये आज 38 दिवस आंदोलन करत आहोत आणि त्यांच्या बरोबरीनं आम्ही उपासक सुद्धा या ठिकाणी आंदोलनात सहभागी आहोत. आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक उपस्थित असतात, परंतु या प्रशासनाला कुठेही त्याची दया येत नाही. त्यांना कुठलं त्यांचं कर्तव्य निभावावं असं कुठेही वाटत नाही. कारण कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही पूर्णपणे लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे, कल्याणचे लोकसभेचे खासदार जे श्रीकांत शिंदे आहेत यांच्या सांगण्यानुसार करतात, त्यांच्या म्हणण्यानुसार करतात आणि त्यांच्या सोयीनं जे आहे योग्य तेवढंच काम करतात. याचाच अर्थ आयुक्त हे गुलाम झालेले आहेत, व्यवस्थेचे गुलाम झालेले आहेत आणि या गुलामगिरीच्या माध्यमातून या ठिकाणी ते काम करतात, सरकारी पगार घेतात आणि दुसऱ्यांची गुलामी करतात. या ठिकाणी आम्हाला खेदानं नमूद करावं लागत आहे. आणि या ठिकाणी आमचे बरेचसे उपासक दिल्ली या ठिकाणी जो विद्यार्थ्यावर अमानुषपणे हल्ला झाला, पुन्हा आम्हाला जे इतिहासात वाचलं होतं फक्त जालियनवाला बाग, परंतु आज कुठेतरी आताच्या काळातला जालियनवाला बाग आम्हाला पाहावयास मिळाला आहे. याचा आम्ही सर्वजण धिक्कार करतो, निषेध करतो आणि आमचे काही कार्यकर्ते, सहकारी, उपासक दिल्ली आंदोलनामध्ये सुद्धा सहभागी आहेत आणि त्याच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र सुद्धा बंद केलेला आहे. त्या महाराष्ट्राला सुद्धा आमचा जाहीर पाठिंबा आहे. त्या उद्याच्या कृतीमध्ये शांततेनं आम्ही सुद्धा सहभाग देणार आहोत आणि या ठिकाणी जे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये अशांतता आणि अराजकता माजवली जात आहे, हे हुकुमशाहीचं सत्र आहे आणि याला भारतीय संविधानानुसार आम्ही शांततेनं पुरेपूर विरोध करून कुठेही हुकुमशाही चालू देणार नाही. कुठेही करण्याचा प्रयत्न केला तर जागच्या जागी आम्ही मोडीत काढण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी आम्ही पुन्हा प्रशासनाचा, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि या ठिकाणी आज आम्ही 38वा दिवस करत आहे. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही प्रसार माध्यमातून पाहिलं असेल की आज धर्मेंद्र प्रधान यांचा भावपूर्ण श्रद्धांजली असा फोटो फिरतो आहे. कदाचित आता आम्हाला सुद्धा तसंच वाटतंय की त्यांच्या अगोदर यांची सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली झाली की काय. आजपर्यंत 38 दिवस झाले. या ठिकाणी आयुक्त जर शरीरानं जिवंत असते, त्यांच्या मनात माणुसकी असते, संविधानाने दिलेल्या अधिकाराचं ते काम करत असते, तर एकदा तरी या ठिकाणी येऊन भंतेजींशी संवाद साधला असता. परंतु तो संवाद न साधता ते ठाण्याच्या ऐकून या ठिकाणी काम करतात. त्यांचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो. जय हिंद, जय भीम, जय सरकार. जे दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे, खरं तर ही एक क्रांती आहे. शिक्षण क्षेत्रात एक सूत्रता असावी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे पेपर फुटीचे अनेक वर्षापासून घडत आहे ते कुठेतरी 20-20 तास, 30-30 तास अभ्यास करून कायम पूर्ण आयुष्य अभ्यासात घालवलेले विद्यार्थी हे पेपर फोडून, हे मोठ्यांचेच लोक असतात, पेपर फुटतातच कसा, त्यासाठी एक सिस्टम आली पाहिजे आणि जो गुन्हा घडलाय त्याची कोणीतरी नैतिक जबाबदारी घ्यावी लागेल. आणि खऱ्या अर्थानं आपण सुद्धा बोलतो, अहो साधा एखाद्या सोसायटीत काय घडलं तर आपण बोलतो अध्यक्षाने राजीनामा द्या. तर या देशामध्ये जे महत्वाची परीक्षा गणली जाते त्यांच्या अधिकाऱ्यांवर देश चालला जातो. असाच जर पेपर फुटीचे प्रकार होत असतील तर साहजिक आहे आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचं योग्य मत आहे की शिक्षण मंत्र्यानं राजीनामा द्यावा. परंतु शिक्षण मंत्री हे संविधानिक अधिकारानं जरी गेलेले असतात, परंतु त्या खुर्चीवर बसून ते संविधानिक काम करत नाहीत. अनेक मागच्या इतिहासात पाहिलं असतं, ज्यावेळेस काही दुर्घटना घडल्या त्यावेळेस नैतिकता जबाबदारी समजून मंत्र्यांना राजीनामा सुद्धा दिलेले आहेत, असे सुद्धा मंत्री आहेत. परंतु यांच्याकडे कुठलीही नैतिकता नाही, कुठलीही संविधानिक सूत्रता नाही. हे फक्त हुकुमशाही पद्धतीनं तुम्ही जर मला सांगितलं तरच मी करेल, अन्यथा मी करणारच नाही. आज अमानुषपणे मुलांवर लाठीचार्ज केला. विद्यार्थी आहेत ते काय अतिरेकी नव्हते. तुम्ही हा लाठीचार्ज केला, पण त्या लाठीचार्ज करणाऱ्यामध्ये विद्यार्थ्यांना सत्य अजून बाहेर आणलं की त्याच्यामध्ये नकली पोलीस सुद्धा होते. म्हणजे देशामध्ये काय चाललेलं आहे हे सर्वांच्या निदर्शनास आलं. आणि हा जो उद्रेक आहे, जरी आपण शिक्षणामध्ये क्रांती करण्याची एक सूत्रता आणण्यासाठी जो उद्रेक चालू आहे, पण त्याच्याबरोबर
देशामध्ये अराजकता माजवण्याचं सत्ताधाऱ्यांचं काम सुरू आहे आणि ते काम कुठेतरी बंद झालं पाहिजे. आणि ही तरुणाई नक्कीच हे काम बंद करेल आणि त्यांचं काम बघून, प्रामाणिक आणि स्वच्छ काम बघून देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील देशातील सर्व नेत्यांना त्यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यांचं सुद्धा सगळ्याचं मत एकच आहे की देश संविधानानुसार चालावा, हुकुमशाहीची हुकुमशाही चालूनच देणार नाही.